नमस्कार. जागो एम टी व्हीमध्ये आपलं स्वागत आहे. हा जो जंगल दिसत आहे पवना परिसरातला हा जंगल आहे. या जंगलामध्ये तुम्हाला कुठेही पुरातन वृक्ष दिसणार नाहीत, एवढी वृक्षतोड होत आहे. शासनाने जे उपक्रम राबवला नर्सरीचा, ती नर्सरीसुद्धा तोडण्यात येत आहेत. ती नर्सरीसुद्धा कुठेही दिसत नाही. तुरळक झाडे नर्सरीचे दिसत आहेत. एवढी वृक्षतोड या जंगलाची होत आहे. वन विभागाचा कुठलाही कर्मचारी या जंगलाच्या रक्षाकरता धावत नाहीत. कुठलाही कर्मचारी या जंगलाची रक्षा करत नाहीत. म्हणून ही वृक्षतोड होत आहे. म्हणून हा जंगल नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. शासन 100 कोटी झाडे लावण्याचा उपक्रम राबवत आहे आणि वन विभागाचे कर्मचारी ते नष्ट करण्याच्या मार्गावर आहेत. हे कर्मचारी फक्त पगारीपुरतेच आहेत की काय, अशी शंका येथील स्थानिक नागरिकांना येत आहे. शासनाचे कर्मचारी या जंगलाची रक्षा करावी, नाहीतर हा जंगल येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला जंगल कुठे दिसणारच नाही, अशी या जंगलाची अवस्था होणार आहे. असं चित्र या जंगलाचं झालेलं आहे. जागो एम टी व्हीने सर्वे केला असता कुठेही या जंगलामध्ये झाडे तुम्हाला दिसणार नाहीत. साधी साधी काटेरी रोपटे हीच फक्त शिल्लक राहिलेली आहेत. म्हणजे जे कामात येत नाहीत तेच वृक्ष सध्याला तुम्हाला तुरळक ठिकाणी दिसत आहेत. वन्य प्राणी जे भटकंती करत आहेत, या जंगलतोडीमुळे हे वन्य प्राणी स्थानिक शेतकऱ्यांना त्रास देत आहेत, सतावत आहेत, पिकाचं नुकसान करत आहेत. याकडे सुद्धा वन्य विभागाचे लक्ष नाही. येथील स्थानिक नागरिकांची अशी मागणी आहे की वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी या जंगलाची रक्षा करावी आणि जंगलातल्या वन्य प्राण्यांची सुद्धा रक्षा करावी आणि हा जंगल नष्ट होण्यापासून वाचवावा आणि प्राणीसुद्धा नष्ट होण्यापासून वाचवावे. मी मनोज विश्वनाथ तपासकर, जागो एम टी व्हीसाठी, पवना, तालुका हिमायतनगर, जिल्हा नांदेड.